मित्रांनो, विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मैदान भरते आणि मैदानाच्या स्थानावरच आपण उभा आहे. पूर्ण नियोजन कमिटी आहे. तर नक्की मैदान कशाच्या निमित्तानं ठेवले, बक्षीस कसं राहणार आहे हे विचारूया. नमस्कार, आपल्याबरोबर आहेत सागर भाऊ. मैदान कशाच्या निमित्तानं ठेवता भाऊ? मैदान हे आपले श्री वागेश्वरी श्री नवलाई बैलगाडा संघटना खटाव तालुका हे नेहमीच या फाटीवर मैदान भरवत असतात. हे दरवर्षीचं पुष्प दुसरं आहे. याच्या अगोदर आपलं एक सोनेरी मैदान झालं होतं. त्यानंतरनं हे मैदान घेतलेलं आहे आपण. हे मैदान एक बैल एक दुसरा असं हे मैदान घेतलेलं आहे. कारण त्याचं असं आहे की यात्रा सगळ्यांच्या चालू आहेत. म्हणजे आमच्या विसापूर गावची सुद्धा यात्रा चालू आहे. यात्रेचं सुद्धा आमचं मैदान ओपनचंच असतं आणि बऱ्यापैकी सगळ्या भागात ओपनची मैदानं चालू आहेत. त्यामुळं दुसऱ्यांना प्राधान्य देऊन हे मैदान घेतलेलं आहे आपण. आता मैदानाची बक्षिसाची रूपरेषा कशी राहणार आहे हे विचारूया. कसं असणार आहे बक्षीस या मैदानात? मैदानासाठी प्रथम क्रमांक येणार आहे 51,000, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय क्रमांक 21,000, चतुर्थ क्रमांक 11,000, पंचम क्रमांक 7,000 आहे, 6वा क्रमांक 5,000, 7वा क्रमांक पण 5,000 येणार आहे. बक्षीस बाकी काय ठेवलेलं आहे का, म्हणजे ढाल किंवा ट्रॉफी? प्रत्येक फायनलसाठी जो येईल प्रथम नंबर द्वितीय क्रमांक यासाठी डाले ठेवण्यात आलेले आहेत. 2 डाली ठेवली? 2 डाली. आणि जो गटात प्रथम येईल त्यासाठी ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे. क्वार्टर फायनलचं वगैरे बक्षीस ठेवलेलं आहे काय? क्वार्टर फायनलला 1,000 रुपये बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. बरं. नाव नोंदणी कधीपासून चालू झाली? नाव नोंदणी कालपासून चालू झालेलं आहे. किती आहे प्रवेश फी, किती आहे मैदानाची? प्रवेश फी 600 रुपये ठेवलेली आहे. शेवटचा दिवस नाव नोंदणी किती तारखेला ठेवलेलं आहे? 15 तारखेपर्यंत आहे. 8 वाजेपर्यंत नोंदणी चालू राहील. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचं, जे बैलगाडी मालक आहेत ह्यांच्या दृष्टीनं ही फाटी कशी असणार आहे, कारण त्याच्यावर पैरे होत असतात. तर आपण जे कार्तिक बैलाचे जे मालक आहेत, आत्ता कार्तिक बैल पळतो ह्याच परिसरातील, तर त्यांच्या नजरेतून बघूया की फाटी कशी राहणार आहे. या दादा, तुमचं नाव काय? माझं नाव निलेश कदम. बरं. कार्तिक बैलाचं मालक विसापूरचंच. बरं. थोडं बसून सांगा. ही कटनाचं रान दिसतंय का? रान कटनाचं आहे पूर्ण रान, हे पूर्ण आहे ना कटनाचं आहे. आणि इथं पण पहिलं मैदान झालेलं आहे. पुन्हा त्यानंतर एक आजचं पावसातमध्ये पण मैदान झालं. त्या मैदानामध्ये कुठलाही अपघात वगैरे होण्यासारखी कुठलीही कंडिशन नाही. मैदानाच्या फाटीची रुंदी साधारणतः 14 फूट आतली आत आहे. लांबी 800 फुटीवर भरते लांबी. आणि मैदान पळायला आहे, कटनाचं रान असल्यामुळे वासरांना म्हणा किंवा बैलांना म्हणायला कुठलीही अडचण येत नाही. आसपास काय म्हणजे अपघातग्रस्त कुठली स्थिती नाही ना? विहीर, बांध नाही, बांध विहीर वगैरे काय नाही. आणि मैदानाला काय होतं, एक साईडनं पूर्ण दोन्ही साईडला बॅरिकेड तर आहेच. आणि त्याच्याबरोबर कसं होतं, मैदानाला पुढं उराटी असल्यामुळे कुठं बैल इकडे तिकडे जाण्याची शक्यता जास्त. उराटी तर रान आहे? थोडीशी उराटी आहे. लांबीला किती आहे बोलला? लांबी 800 फूट लांब आहे. आणि आतली फाटीची रुंदी 14 फूट आहे. मग फाटीची तर माहिती घेतली, अजून काय काय प्रश्नांची उत्तरं घेऊया. आता कसे उन्हाळ्याचे दिवस, त्यामुळं पाण्याची सोय केलेली आहे का? सगळ्यात महत्त्वाची पाण्याची सोय केलेली आहे आपण. या ठिकाणी टँकर लागेल, पाण्याची चांगली सोय केलेली आहे सर्व. त्याच्यानंतर अपघात झाला तर ॲम्ब्युलन्स वगैरे ह्या सगळी सोय केलेली आहे का? हो, ॲम्ब्युलन्सची पण सोय केलेली आहे. नियमावली कशी राहिली आहे मैदानाची? नियमावली अशी राहील की अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार हे मैदान पार पडेल. आता कसं आहे, आसपास दुकानदार विक्रेते आपले दुकान लावत असतात, तर एक ठराविक जागा आखून दिली का? कारण त्याच्यामुळे बी अपघात होत असतात. हा, दिली प्रत्येकाला जागा ठराविक आखून देणार आहे. तर भाऊ, अजून कशा पद्धतीनं सांगाल? नाव नोंदणीचं कशा गोष्टी असतील पुन्हा एकदा सांगा. नाव नोंदणीचा विषय असा आहे की 16 तारखेला मैदान आहे. 15 तारखेला 8 वाजेपर्यंत, रात्री 8 वाजेपर्यंत नाव नोंदणी घेतली जाईल. आणि श्री वागेश्वरी श्री नवलाई देवी बैलगाडा संघटना यांच्यामार्फत हे दुसरं पुष्प आहे या मैदानाचं. हे अविरत चालू ठेवण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीनांनी आणि प्रेक्षकांनी या मैदानाला उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करायची एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मैदान होते 16 तारखेला, नाव नोंदणी असणार आहे 15 तारखेपर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत. आणि मैदान दुशाचं होणार आहेत, एक बैल एक दुसरा बैल. तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी इथं नाव नोंदणी करावी.
आपण मैदानाचं लोकेशन कमेंट्समध्ये टाकतोय. धन्यवाद.